नमस्कार, मी सुनीता पटाईत आपले हॅपी गार्डनिंगमध्ये स्वागत करते. आज मी जास्वंदाची कशी केअर करावी, जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येण्यासाठी आणि जास्वंदावर आपण फेब्रुवारी महिन्यात कोणते काम करावे हे मी पुढे तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण पहा, कुठेही स्किप करू नका आणि माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. जास्वंदाचा डॉर्मन्सीचा पिरियड संपलेला आहे आणि जास्वंदाची आता वाढ होण्यास सुरू होणार आहे. अशा वेळेस आपण आपल्या जास्वंदाची काही केअर करावी लागते आणि ती कोणती केअर करायची ते मी पुढे सांगणार आहे. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. जास्वंद थंडीच्या दिवसात डॉर्मन्सीमध्ये जाते, त्याची वाढ होत नाही, त्याला जास्तीत जास्त अशी फुले येत नाहीत. पण थंडीचे दिवस संपल्याच्या नंतर फेब्रुवारीमध्ये जास्वंदाची डॉर्मन्सीचा पिरियड संपतो आणि फेब्रुवारी मार्च या वेळेस आपल्या जास्वंदाचा डॉर्मन्सीचा पिरियड संपल्याच्या नंतर आपले जास्वंद चांगले वाढण्यास सुरू होते, त्याची चांगली वाढ होते आणि त्याला चांगली फुले येतात. यासाठी आपण आपल्या जास्वंदावर काही कामे करायची आहेत. आपण आपल्या जास्वंदाची जर 4-5 वर्ष झाले जर आपल्या जास्वंदाची हार्ड प्रूनिंग केली नसेल तर आपण ह्या फेब्रुवारी महिन्यात आपण आपल्या जास्वंदाची हार्ड प्रूनिंग करू शकतो. हार्ड प्रूनिंग म्हणजे जास्वंदाची कटिंग 1-2 ईत फांद्या खाली ठेवून जी पूर्ण कटिंग आपण करतो त्याला हार्ड प्रूनिंग म्हणतात आणि सॉफ्ट प्रूनिंग म्हणजे थोडी थोडी शेंडी कट करणे याला सॉफ्ट प्रूनिंग म्हणतात. आपण आपल्या जास्वंदाची सॉफ्ट प्रूनिंग किंवा हार्ड प्रूनिंग ह्या दोन्ही पण प्रूनिंग आपण फेब्रुवारी महिन्यात करू शकतो. तो पण मी व्हिडिओ शेअर केलेला आहे की आपण फेब्रुवारी महिन्यात जास्वंदाची कशी कटिंग करायची आणि कटिंग केल्याच्या नंतर त्याची काय केअर घ्यायची हा पण मी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही जरूर पाहू शकता. आणि आपण फेब्रुवारी महिन्यात जास्वंदाच्या मुळाची पण कटिंग करू शकतो, कारण मुळाची कटिंग केल्याच्या नंतरही आपल्या जास्वंदाचे चांगले मुळाची वाढ होऊ शकते. जर आपल्या जास्वंदाला 4-5 वर्ष झाले असतील आणि त्याचे मुळे कुंडीच्या बाहेर जर येत असतील तर आपण फेब्रुवारी महिन्यात मुळाची पण कटिंग करू शकतो. मुळाची पण कटिंग केल्याच्या नंतर आपले जास्वंद चांगले येऊ शकतात आणि छोट्या कुंडीतील जास्वंद मोठ्या कुंडीतही जर आपल्याला लावायचे असेल तर हा फेब्रुवारी महिना याच्यासाठी आपल्याला चांगला असतो. कारण जास्वंदावर कोणतेही काम करायचे असेल तर फेब्रुवारी महिन्यात केले तर त्याचा खूप असा फायदा होतो. अशी जर आपण आपल्या जास्वंदाची केअर घेतली तर आपले जास्वंद चांगले वाढतील, जास्वंदाला जास्तीत जास्त फुले येतील आणि आपण 15 दिवसातून 3 आठवड्यातून एक वेळ जर आपल्या जास्वंदाच्या झाडाची खुरपणी केली आणि त्याला कंपोस्ट दिले तर आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होऊन आपल्या जास्वंदाला चांगले फुले येण्यास मदत होईल. आपण आपल्या कुंडीतही चांगले जास्वंद आणू शकतो आणि भरपूर फुले त्याला घेऊ शकतो. त्यामुळे जर आपण आपल्या जास्वंदाची आणखी हार्ड प्रूनिंग किंवा सॉफ्ट प्रूनिंग किंवा मुळांची कटिंग जर केली नसेल तर आपण आपल्या जास्वंदाची हे कामे जरूर करून घ्या, म्हणजे आपल्या जास्वंदाची चांगली वाढ होईल आणि आपले येईल त्या काळात आपल्या जास्वंदाला चांगले फुले येतील, भरपूर फुले येतील. हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.